नमस्कार. कधीतरी असा अनुभव आलाय का की आपण यशाच्या वाटेवर चाललोय आणि जे लोक कालपर्यंत टाळ्या वाजवत होते तेच आज अचानक शांत झालेत? हे काही उगाच वाटत नाहीये, हा भास नाहीये. आज आपण याच गुंतागुंतीच्या मानवी स्वभावामागचं सत्य उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे जे वाक्य आहे ना, ही फक्त एक म्हण नाहीये. अनेकांसाठी हा एक खूप जवळचा कटू अनुभव आहे. म्हणजे प्रवासात जे हात आपल्याला आधार देत होते तेच हात अचानक कसे काय दूर जातात, बरोबर? हेच ह्या वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं. आणि खरं तर आजच्या आपल्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे. जरा विचार करा, आयुष्यातला एक मोठा महत्वाचा टप्पा गाठलाय. मनात काय असतं की आता अभिनंदनाचा नुसता वर्षाव होईल, पण प्रत्यक्षात काय होतं? समोरून जो प्रतिसाद येतोय त्यात तो उत्साहच नाहीये. चेहऱ्यावर फक्त एक, कसं सांगू, औपचारिक हसू, आणि जवळच्या मित्रांच्या डोळ्यात एक वेगळंच अनोळखी अंतर जाणवायला लागतं. असं वाटतं जणू काही टाळ्यांचा आवाज एकदम शांततेत विरून गेलाय. आणि नाही, हा काही मनाचा खेळ किंवा गैरसमज बिलकुल नाही. हा एक खराखुरा अनुभव आहे. हे ना, एक प्रकारचं मानसिक युद्धच आहे. पण कसं? एकदम शांत. इथे शस्त्र वगैरे नसतात, पण शब्दांचे आणि नजरेचे वार इतके खोलवर जखम करतात ना की बस, हे युद्ध एकदम शांतपणे लढलं जातं. मग स्वाभाविकपणे प्रश्न पडतोच की कोणाची प्रगती बघून आजूबाजूच्या लोकांना इतका धोका का वाटतो? याचं उत्तर फक्त मत्सर किंवा जळफळाट इतकं सोपं नाहीये. नाही, ते खूप खोल आहे. मानवी मानसशास्त्राच्या अधिक गडद, अधिक गुंतागुंतीच्या बाजूमध्ये दडलेलं आहे. आणि आज आपण नेमकं तेच शोधून काढणार आहोत. बरं, चला तर मग या विचित्र वागण्यामागचं काय आहे ते समजून घेऊया. यासाठी आपण मानसशास्त्रातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना पाहूया, ज्या थेट या नाराजीच्या मुळापर्यंत पोचायला मदत करतील. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत कार्ल युंग. त्यांची एक संकल्पना आहे द शॅडो. याचा अर्थ काय? तर आपल्या व्यक्तिमत्वाचा असा भाग जो आपण स्वीकारत नाही. आपलं अपयश, आपला राग, आपला पश्चाताप. आता होतं काय की जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते ना, तेव्हा ती इतरांसाठी एक आरसा बनते. आणि हा आरसा काय दाखवतो? तर त्यांची स्वतःची दडपलेली क्षमता, त्यांची अपूर्ण स्वप्न, आणि हे सगळं बघणं खूप जास्त वेदनादायी असू शकतं. आता दुसरी बाजू आहे मत्सराची. लेखक रॉबर्ट ग्रीन काय म्हणतात की मत्सर ही एक अशी विचित्र, कुरूप भावना आहे ना की ती कोणी कबूलच करत नाही, मान्यच करत नाही. मग काय होतं? या भावनेला लपवण्यासाठी लोक त्या यशस्वी व्यक्तीलाच नावं ठेवायला लागतात. म्हणतात तो गर्विष्ठ आहे, त्याचं तर नशीब चांगलं आहे, किंवा तो वाईट मार्गाने पुढे गेला. म्हणजे स्वतःच्या मत्सराला योग्य ठरवण्यासाठी काहीही कारणं शोधली जातात. म्हणजे बघा, फरक अगदी सोप्पा आहे. शॅडोमुळे लोकांना त्रास होतो कारण आपण कोण आहोत ह्याचा, आपल्या अस्तित्वाचाच. तर मत्सरामुळे त्रास होतो कारण आपल्याकडे काय आहे याचा. एक आपल्या असण्याला आव्हान देतो, तर दुसरा आपल्या मिळवलेल्या गोष्टींवर डोळा ठेवतो. कळला फरक? यालाच म्हणतात बादलीतल्या खेकड्यांची मानसिकता. ऐकले कधी? म्हणजे एका बादलीत खूप खेकडे असले आणि त्यातला एक वर चढून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागला की बाकीचे त्याला खाली खेचतात. तसंच काहीसं माणसांचं आहे. जेव्हा ग्रुपमधला एखादा जण खूप पुढे जायला लागतो तेव्हा बाकीच्यांना असुरक्षित वाटतं आणि ते त्याला मागे खेचायला बघतात. ओके, तर हे असं का होतं हे तर आत्ता कळलं. पण आता प्रश्न आहे, हे कसं केलं जातं? कारण हा जो घातपात आहे ना, तो उघड कधीच होत नाही. तो खूप खूप सूक्ष्म असतो. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे तो अनेकदा मैत्री आणि काळजीच्या मुखोट्यामागे लपलेला असतो. त्यामुळे त्याला ओळखणं अजूनच अवघड होऊन बसतं. अरे, तू हे सगळं सांभाळू शकशील ना? मला खात्री आहे का? मला फक्त तुला नंतर त्रास झालेला बघायचं नाहीये. ऐकल्यावर कसं वाटतं? किती काळजी आहे या व्यक्तीला, नाही का? असं वाटतं की आपलं भलं व्हावं एवढीच इच्छा आहे. पण थांबा, याचा खरा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. ही काळजी नाहीये. हा मनात शंकेचं बीज पेरण्याचा एक प्रयत्न आहे, एक प्रकारची कंट्रोल मेकॅनिझम. कारण त्यांना माहितीये की एक मजबूत, आत्मविश्वासू व्यक्तीवर प्रभाव टाकणं खूप कठीण असतं. आणि अशा अनेक युक्त्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ, रणनीतिक शांतता. म्हणजे जे आधी प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायचे ते आता काहीच बोलत नाहीत, फक्त स्क्रोल करून पुढे जातात. किंवा मग विनम्रपणे शंका घेणं. अरे वा, तू हे करतोयस, खूप धाडसाचं काम आहे हा. यात कौतुकापेक्षा शंका जास्त असते. आणि एक तर हमखास असतं, सोयीस्कर विसरभोळेपणा. म्हणजे ऐनवेळी मदत करायला किंवा आपला प्रोजेक्ट शेअर करायला विसरून जाणं. हे सगळे पॅटर्न्स ओळखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग अशा परिस्थितीत करायचं काय? घाबरून बसायचं की यावर मात करायची? नक्कीच मात करायची. चला, आता एक असा प्रभावी उपाय बघूया ज्यामुळे आपली शक्ती परत मिळवता येईल.
ही संकल्पना आहे रणनीतिक उदासीनतेची. आता उदासीनता म्हणजे काय? भावनाशून्य होणं का? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ आहे स्वतःच्या ऊर्जेचं रक्षण करणं, आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं, विचलित न होता पुढे जात राहणं. यासाठी एक खूप प्रभावी तंत्र आहे. त्याला म्हणतात ग्रे रॉक मेथड. म्हणजे काय? तर राखाडी दगडासारखं वागायचं, जो कुणाचं लक्ष वेधून घेत नाही. म्हणजे काय करायचं? तर कंटाळवाणे व्हा. त्यांच्या चिथावणीखोर प्रश्नांना एकदम साधी, सपाट उत्तरं द्या. कोणतीही भावना चेहऱ्यावर दाखवू नका. स्वतःला सिद्ध करायच्या किंवा स्पष्टीकरण द्यायच्या फंदात पडूच नका. जेव्हा त्यांना तुमच्याकडून कोणतीही भावनिक रिॲक्शन मिळणार नाही, कोणतीही ऊर्जा मिळणार नाही, तेव्हा ते आपोआप शांत होतील आणि दूर जातील. त्यांच्या विरोधाचा वापर इंधन म्हणून करा. जेव्हा ते आपल्या वेगावर प्रश्न विचारतील ना, तेव्हा वेग अजून वाढवा. जेव्हा ते गायब होतील तेव्हा अजून मोठ्याने आपलं काम करा. त्यांची नाराजी हा अडथळा नाही, तर ती एक खूण आहे की आपण योग्य मार्गावर आहोत. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली भागाकडे. यशासोबत जो एकटेपणा येतो ना, त्याला एक वेगळ्याच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहूया. हे लक्षात ठेवा, एकटेपणा ही शिक्षा नाही, तो एक अपग्रेड आहे. म्हणजे काय? तर हा एकटेपणा म्हणजे निसर्ग आपल्या आयुष्यातली अनावश्यक गर्दी कमी करतोय आणि आपल्यासारख्याच विचारांच्या, आपल्यासारख्याच ताकदीच्या लोकांसाठी जागा तयार करतोय. या अवस्थेत काय होतं? आपले रिझल्ट्सच आपलं उत्तर बनतात, आपली शांतताच आपली शक्ती बनते. मग इतरांच्या टाळ्यांची गरजच वाटत नाही, कारण आपण आता त्यांचा खेळ खेळतच नाही आहोत. त्यामुळे या सगळ्या अनुभवाकडे एका वेगळ्याच नजरेने बघा. त्यांचा विरोध म्हणजे एक प्रकारची भविष्यवाणी होती. कदाचित आपल्यात उडण्याची जी क्षमता आहे ना, ती त्यांनी आपल्याही आधी ओळखली होती. आपली महानता बघून ते घाबरले होते. याचाच अर्थ आपण कधीच त्या गर्दीत मिसळण्यासाठी बनलो नव्हतो. शेवटी कार्ल युंग यांचंच एक वाक्य आहे जे या सगळ्या प्रवासाचं सार सांगतं. आपण खऱ्या अर्थाने कोण आहोत हे बनणं हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सौभाग्य आहे. हा जो कठीण मार्ग आहे ना, तोच खरं तर अंतिम बक्षीस आहे, स्वतःला शोधण्याचा मार्ग. आणि जाता जाता एक प्रश्न नक्की स्वतःला विचारा. जर ते टाळ्या वाजवतच नसतील तर ते कधी आपले प्रेक्षक होते तरी का? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्य हे इतरांसाठीचं प्रदर्शन नाही, तर आपण कोण आहोत याची एक शक्तिशाली घोषणा आहे. यावर विचार नक्की करा.